सगळ्या वैयक्तिक याच्यामध्ये बाळासाहेबांकडे अजूनही असं दिसतंय की बाळासाहेबांच्या छायेतून तुम्ही बाहेर येत नाही. एक पोरकेपणाचं जे दुःख असतं इतकं जवळ होतं तुम्ही, तुझे वडीलही आता नाही. एक पोरकेपणाचं जे दुःख असतं. आता मला राजकारण्याकडून उत्तर नको आहे, मला राज ठाकरेंकडून एका पुतण्याकडून उत्तर पाहिजे. अजून हे तुमच्या मनात अजून वाटतं का दरवेळेला आजारी पडल्यावर पहिल्यांदा भेटायला कोण जातात तर राज ठाकरे जातात. सगळे मतभेद विसरून जातात. मतभेदाचा काही प्रश्नच नाही ना. शेवटी ते घर त्याला काय तुम्ही वाटतं बाळासाहेबांनी असं करायला नको काय होती जे काय झालं त्याचं झालं ते झालं. पण अजून त्यांच्या छायात तुम्ही आहात, त्यांची आठवण रोज येते. हो येतेच. मागे तुम्ही मला सांगितलं त्यांच्या अजून फोन येतात. अजून फोन येतो. आत्ता बरेच दिवस नाही आले पण बोलणं होणार हॉस्पिटलमध्ये. पूर्वी व्यंगचित्रांबद्दल तुम्ही मला ते काढल्यावरही तुमचं बोलणं व्हायचं त्यांची अजून होतं. आत्ता काही दिवस काही महिने नाही झाले आजारी होते. त्याच्यानंतर वैयक्तिक संपर्क असतो. मला आणखी एक विचारायचं आहे. ठाकरे घराण्याची चौथी पिढी आता राजकारणात ऑलमोस्ट आलेली आहे. आदित्य ठाकरे राजकारणात आलेलं आहे. या चौथ्या पिढीला तुम्ही काय सांगा? तुम्हालाही मुलं आहेत, तुमचीही मुलं राजकारणात येणार आहेत तुम्हाला वाटत? हे बघा मी पहिली एक गोष्ट तुम्हाला सांगतो. मला जे बाळासाहेबांनी सांगितलं, बाळासाहेबांना जे माझ्या आजोबांनी सांगितलं, शेवटी तुम्ही राजकारण असू देत, चित्रपट असू देत, नाही तर क्रिकेट असू देत, कुठचीही गोष्ट असू दे, उद्योग असू दे, तिथे तुम्हाला लादून चालत नाही. शेवटी लोक स्वीकारत असतात. हे सगळं त्या मायबाप जनतेवरती अवलंबून असतं. हे स्वीकारायचं की नाकारायचं हे लोक ठरवतात. हे तुम्ही ठरवून नाही चालत. तुम्ही तुमचं काम करायचं असतं. या पलीकडे सगळं लोक ठरवतात. त्याच्यामुळे कोणी कुठचं काम करावं आणि कोणी कुठच्या प्रांतामध्ये यावं हा वैयक्तिक विषय असू शकतो. पण त्याच्यामध्ये स्टेबल ज्याला स्थैर्य ज्याला आपण म्हणतो ते स्थैर्य ही जनता देते. तीच सार्वभौमत आणि तीच हे सगळं ठरवते. त्याच्यामुळे ते जे काय आहे हे त्या जनता जनार्दनावरती अवलंबून आहे. शेवटचे दोन प्रश्न आहेत. एक प्रश्न हा आहे की जसं तुम्ही बाळासाहेबांना मिस करता तसं आम्ही तुमची कार्टून्स मिस करतो. बाळासाहेबांनी शिवसेना काढल्यानंतर अनेक वर्ष कार्टुनिंग सुरू ठेवलं होतं. तुम्ही ऑलमोस्ट ते बंद केल्यासारखं झालं आहे. या सगळ्या याच्यामध्ये शिवसेना स्थापन करायच्या अगोदर मार्मिक होता, तो कंटिन्यू होता म्हणून ती व्यंगचित्र ते करायचे. आता पक्ष चालवत असताना आपण कसं आहे ती पैशाची सोंग नाही आणू शकत तुम्ही त्या सगळ्यात. त्याच्यामुळे वर्तमानपत्र चालवणं हे खूप कठीण गोष्ट आहे. आणि उद्या ज्यावेळेला मी वर्तमानपत्र काढीन त्यावेळेला ते मी काढल्यानंतर ते मुखपत्रच होणार. आणि वर्तमानपत्रांचं एकूणच जर आपण सगळं नीट बघितलं तर सगळं जाहिराती आणि तसं ते इतर सगळं अर्थकारण ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आता त्याच्यात एवढे पैसे टाकण्यासाठी आत्ता काही मला ते शक्य नाही. कारण एका बाजूने पक्ष आणि वर्तमानपत्र शक्य नाही. पण मला खूप विचार चालू आहे या सगळ्याबद्दल की टॅबलेट तरी काढावा किंवा साप्ताहिक तरी काढावं असं चाललं. पण मला असं वाटतं विधानसभा निवडणुका झाल्यानंतर मी जरा कसं आता या सगळी आंदोलन लोकसभा वेळच नाही मिळाला, त्याच्यावर विधानसभा असं सगळं सुरू आहे. त्याच्यामध्ये शांतपणे बसून त्या गोष्टीवरती विचार करायला वेळ नाही मिळाला. पण तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर. मीही मिस करतो कार्टून. हो तुम्ही त्या भाषेतच विचार करता. म्हणजे परवा मी बघितलं प्रतापचं जे तुम्ही बघितलं रक्षाबंधन हे कार्टूनच होतं. ते व्यंगचित्रच आहे ते. त्याच्यामुळे कल्पना सुचतात पण ते मग कल्पना बऱ्याच वेळेला भाषणामध्ये येतात. पण व्यंगचित्र काढावं असं खूप रोज मला वर्तमानपत्र आणि साप्ताहिकाची काय गरज आहे? तुम्ही काढलेलं कार्टून आज महाराष्ट्रामध्ये कोणतंही वर्तमानपत्र मला मान्य आहे त्याचं. परंतु ते कसं असतं अच्छा त्याला दिलं काय कार्टून ते कोण असतं कोण बघतं त्याची वेबसाईट आहे. मला वेबसाईटवरती मला वेळच नाही मिळाला. मला आता ह्या सगळ्या दिवसांमध्ये वेळच नाही मिळाला. कसं आहे ते मला बाळासाहेबांनी जी गोष्ट सांगितली ना की ते त्याला जर बैठक नसेल तुझं जर शांत डोकं जर नसेल आणि तुझं करणार नसेल तर करू नको. आणि त्याच्यामुळे त्याला तो पूर्ण वेळ तसा तेवढा द्यायला पाहिजे. पण तुम्ही म्हणता ते खरं आहे. मला मी मिस करतो. बाळासाहेबांना मिस करता आणि कार्टून मिस करता दोन गोष्टी आयुष्यामध्ये तुम्ही मिस करता. शेवटचा प्रश्न आमच्याविषयी तुम्ही पत्रकारांवर रागवता. खरं तर तुमच्या इतके पत्रकारांशी चांगले संबंध असलेला बाहेरचे लोक म्हणतात की राज ठाकरे यांचा पक्ष हा उत्कृष्ट मीडिया मॅनेजमेंटचं उदाहरण आहे. तरी सुद्धा तुम्ही आमच्यावर रागवलेले का? नाही असं नाही. कसं आहे राग येणं ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. परंतु राग येणं आणि डूब देणं
डोकधरण असं नाही आहे ना काही. बाकी वर्तमानपत्रांमध्ये चॅनलमध्ये असंख्य माझे अनेक मित्र आहेत बरं का. आता मी कधीच कोणाशी वागलो नाही किंवा वागतही वाटतं काहीतरी नाही बोलायचं. पण ते नाही बोलायचं म्हणजे तो कधी बऱ्याच वेळा वाद असतो, ते काय वैर नसतं बरं का. आणि असा काय माझा राग बिग नाही, परंतु आंदोलनांच्या काळामध्ये हिंदी चॅनल्सने खास करून ज्या पद्धतीने हे पोर्ट्रे केलं किंवा दाखवायचा प्रयत्न केला त्याच्यामुळे आणि आजही हिंदी जी वर्तमानपत्र आहे त्याच्यामध्ये देखील लहर उगला बिगला वगैरे येतच असतं, चालू असतं, राष्ट्रीय गुंडे वगैरे काही ते सगळं चालूच असतं. सो त्यांचा एक अजेंडा आहे. आणि जर समजा हे काही जर लोक हिंदीवाले जर समजा अजेंडा सेट करून जर माझ्याशी येणार असते मला बोलायचं पण नाही. माझ्याशी तुम्ही 1 to 1 लेवलला बोला. सगळे हिंदी चॅनलमधलेही अनेक जण माझ्या परिचयाचे आहेत, अशाला काही भाग नाही. परंतु तो स्क्रीन ऑन झाला की काही त्यांच्या अंगात काय संचारतं मला माहिती नाही. एरवी नॉर्मल असतं, एरवी प्रेमाने बोलतो. पण मराठी मीडियाबद्दल मी असं कधीच केलं नाही. म्हणजे मी एकच प्रेस कॉन्फरन्स घेतली होती ज्यावेळेला मी हिंदी आणि इंग्लिश मीडियाला बाहेर ठेवलं होतं, ते एकच. त्याच्यानंतर ते सगळ्यांची बोलतोच आहे की हे तुम्ही बोलता. पण पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे खुश दिसत नाही, राज ठाकरे जरा रागावलेले दिसतात, ते प्रश्न काहीतरी मूर्खासारखे विचारतात असं त्यांच्या चेहऱ्यावर नाही असं नाही. मला माझा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो, मी अनेक वेळा मी आपल्या चॅनलच्या मी कॅमेरावाल्यांना सांगितलं, मला डायरेक्ट लाईट डोळ्यात आला ना तर मला डोकं दुखायला लागते. पण अनेकदा मी जेव्हा घरात बाहेर पडतो त्याला मी गॉगल लावतो, तर अनेकांना असं वाटतं मी स्टाईल म्हणून लावतो. स्टाईल नाही, मला तो सनलाईट डायरेक्ट जर समजा डोळ्यात गेला तर डोकं दुखायला लागतं आणि म्हणून मी तो गॉगल लावतो. आता गॉगल लावायचाच आहे तर मग तो कॅटरॅक्टचं ऑपरेशन झाल्यावर का लावू, मग तो नीट लागेल ना बरं का. त्याच्यामुळे हा तसा भाग येतो तर तो लाईट आल्यावरती थोडासा मी असा होतो. तर ते काय रागवलेलं नसतं, मी असतो नॉर्मल, पण त्या लाईटमुळे थोडासा त्रास होतो, बाकी काय. राज ठाकरे, अत्यंत मोकळी अशी मुलाखत तुम्ही आम्हाला दिली, थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हाला पुढच्या सगळ्या वाटचालीबद्दल शुभेच्छा. अहिंसक पद्धतीने तुमचं आंदोलन हो अशी मी इच्छा व्यक्त करतो. माझी इच्छा आहे, फक्त समोरच्यांनी माझ्यावर किती वेळ. हे होते राज ठाकरे. वादळ आहे मी सुरुवातीला म्हटलं, पुढच्या काळात हे वादळ अधिक घोंगावणार आहे. आमची सगळ्यांची नजर आहे त्यांच्यावर, ते काय करतायत, त्यांनी जी इच्छा व्यक्त केली ती पूर्ण होत आहे की नाही हे भविष्य काळात ठरवेल. धन्यवाद.